लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 स्वीप कार्यक्रमाअंतर्गत दिंडोरीत बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद मिळालाय। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिंडोरी येथे बाईक रॅलीला उपविभागीय कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली आहे। 1 मे महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने सर्व अधिकारी कर्मचारी यांनी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, दिंडोरी नगरपंचायत मुख्याधिकारी संदीप चौधरी, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, दिंडोरी पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी, माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भारत खांदवे, विस्तार अधिकारी कैलास पगार, वंदना चव्हाण, दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य रमेश वडसे आदींनी स्वतः बाईक रॅलीमध्ये सहभाग घेऊन मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जनजागृती केली आहे। या बाईक रॅलीमध्ये सर्व अधिकारी, सर्व विभागाचे विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, ग्रामसेवक, सर्कल तलाठी, नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी आदी सहभागी झाले होते। उपविभागीय अधिकारी दिंडोरी रोड यांचे कार्यालय, मुख्य रस्ता, पालखेड रोड, आंबेडकर बस्ती, गावठाण बस स्टँड, जुना कळवण रोड, शिवाजीनगर आदी भागांमध्ये रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे। रॅलीमध्ये सहभागी अधिकारी, कर्मचारी यांनी मतदान जनजागृतीचे फलक घेऊन आणि घोषणा देत मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत होते। मोठ्या संख्येने स्त्री पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी सागर मोर, वणी।